मला रोडच नाही इथे. मी 22 वर्षापासून इथे हो करू आता करू. नगरसेवक येतात जातात, हे प्रत्येक वेळेला होणार आता मंजूर झालेलं आहे असं म्हणून ते टाळतात, पण अजूनही काही झालेला नाही. काही वेळा असं होतं, ऍक्सिडेंट झाला होता एकदा नातीचा, तर जायला सुद्धा पायी चालायला सुद्धा जागा नव्हती. नगर प्रशासनानं आम्ही जवळजवळ 10-15 निवेदन दिले रस्त्याच्या संदर्भात, लाईटाच्या संदर्भात. सगळे निवेदन सुद्धा त्यांनी आपलं चुकीचं काम केलेलं, काही फक्त आश्वासन दिलेलं आपलं. त्यांनी सांगितलं की आम्ही खडे टाकतो, मुरुम टाकतो. हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की इथे काम करून द्या, पण एक पण यायला तयार नाही, फोन पण उचलायला तयार नाही. ही अशी परिस्थिती माधवनगरची. 15 ते 20 वर्षापासून फक्त आश्वासने दिली जातात. आश्वासन कुठल्याही प्रकारचं विकसित काम या प्रभागामध्ये होतच नाहीये. प्रशासनाला इतके निवेदन देण्यात आलेले आहेत की प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन दिले, ती पण खोटी दिलेली आहेत. पण विकसित कामाला कुठेही मार्गी कामाला लागलेलंच नाही. काम कुठल्याच प्रकारचे काम इथे मार्गी लागलेलं नाही. हा पोलीस गाडी सुद्धा पेट्रोल मिळत नाही चिखल असल्यामुळे. ते सांगतात की चिखल असल्यामुळे आमची गाडी फसून जाते. त्याच्यामुळे कोणी यायला तयार नाही. दूधवाला नाही, सिलेंडरवाला नाही, भाजीवाला नाही, कोणी यायला तयार नाही. ते जर नगरपालिका काम करायला तत्पर नसेल तर आमचा 1-1 वर्षाचा जेवढे माधवनगरचे जेवढे रहिवासी आहेत सर्वांचं म्हणणं आहे की 1-1 वर्षाचा कर माफ करून द्यावा आणि त्या करच्या पैशाने आम्ही स्वतः रोडचा मार्ग काढून घेऊ, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आम्हाला 30 वर्ष झाली इथं राहून, काहीच नव्हतं. रस्ता वगैरे सकाळी पण खूप अवकाळी झालेला आहे. वेळोवेळी या ठिकाणी त्रास होत असतो. थोडाही पाऊस पडला तर या ठिकाणी पूर्ण रस्ता हा चिखलमय होतो आणि एकालाही अक्षरशः पायी सुद्धा कोणी चालू शकत नाही. जर पडला तर गाडी पण जात नाही, पायी पण जाता येत नाही, एवढा चिखल आहे. आणि हा तर सुरुवातीचा आहे. आधी कॉलनीमध्ये गेल्यानंतर तर गाड्या स्लिप होतात. माझी गाडी 2 वेळा पडून गेलेली. तुम्ही कॉलनीचं जर बघितलं तर ते अतिशय भयानक आहे. थोडा जरी पाऊस पडला तरी आम्हाला रस्ता नाही. गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही पर्यायी रस्ता पण नाही का तुम्हाला? पर्यायी रस्ता नाहीच ना. नाही, हाच रस्ता आहे मेन कॉलनीमध्ये येण्याचा आणि बाहेर जाण्याचा. परत तिथं रोडाजवळ पण खूप मोठं खड्डे आहे, तिथं उतार आहे, समोरून वाहन येतात. खूप